चौकारण्यास सुरुवात केली. धावाला आपण बघतो फलंदाज साकडेला तुल्य पाटीलने. ओ यॉर्कर बॉल खोदून काढला. शॉट मिड ऑन थर्ड सर्कलचा आतमध्ये फर्स्ट एकदम थोडीशी फंबलिंग पण मिळालं. फक्त एकच धाव. एकने धावफलक 5 वरती. मॅच आपण बघतो एका बाजूला जुनी डोंबिवली 40+ तर एका बाजूला बघतो दातिवली 40+. टॉस जिंकला जुनी डोंबिवली 40+ ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं ते मात्र आपण बघितलं मैदानावरती दातिवली 40+ या संघाला. आणि पहिल्याच बॉलवरती चौकार सिंगल लो फुल टॉस कापमध्ये खेळून काढला. फुटका जर चांगला पण लॉंग ऑफ फिल्डर आहेत. फर्स्ट मिस्टेक सेकंडचा कॉल. हो 2 धावा कंप्लीट. फेकी येते चांगली पण तोपर्यंत 2 धावा थांबवू शकले ना. 2 धावफलक पुढे चाललंय. त्या फलकावरती धावा एकूण 7. सिंगल डिजिट बॉल झाले एकूण 3. ओव्हर नंबर 1 सगळं सुरू आहे मैदानावरती. पॉवर प्ले मेंटेनरी पॉवर प्लेचं षटक गोलंदाज ट्रॅकवरती आपण बघतोय. गोलंदाज अमित पाटील. हो चांगला फटका आहे. त्या बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतो ऑन द कार्पेट. सेकंडचा कॉल करतायत मिळेल फक्त एकच. 8 वरती चेंडू झाले एकूण 4. उलटकडचा फटका गॅप मधला बॉल. पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डर नाहीये. बॉल चाललाय सीमा पार आणि देऊन जाईल धावा ही 4. चौकारात डावातील दुसरा फलंदाज अतुल पाटीलचा बॅट म्हणून 4 धावा फलकावरती एकूण 12. माझ्याकडे डबल फिगर 2 अंकाने. 12 रन स्कोर बोर्ड. गॅप मध्ये बॉल. हो क्रिकेट विथ फुटबॉल. शॉर्ट स्वीपरला पायाने अडवला. वेगाने बॉल चाललाय. स्वीपर कव्हरला आता ट्रॅव्हल करतोय. अडवलाय पुन्हा चाललाय. अडवलाय पुन्हा चाललाय. घडतंय काय आणि बॉल अखेर सीमा पार. प्रयत्नांना मिळालं अपयश. शेवटच्या मोमेंटला बॉलने ओलांडली सीमारेषा. अजून एक चौकार. षटक जर बघायला गेल्या स्पर्धेमध्ये तब्बल 4 मेडन षटक आहेत. त्याच्यामध्ये रेग्युलरचा आपण बघितलं गोलंदाज रोहित पाटील नागावचा ज्याने 2 विकेट घेत असताना मेडन षटक टाकलं होतं. त्यासोबत 40+ राजेश पाटील कटेईच्या दहिसरच्या विरोधात 2 गडी बाद करत तरी सुद्धा मेडन ओव्हर टाकली होती. आणि त्यानंतर निखिलला बघितलं पण निखिल भोईर नारिवली रेग्युलर संघाचा. निखिल एक चांगला गोलंदाज आहे. सध्या नारिवली संघ मला वाटतं रतनबुवा स्मृती चषक मध्ये सेकंड मॅच खेळतोय. आणि तिथे सुद्धा नितीनने याही स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये आय थिंक मेडनवर टाकली होती. आणि त्यानंतर प्रणव पाटीलला बघितला पण नारिवलीचा. प्रणव सुद्धा एक चांगला गोलंदाज. सोनारपडच्या अगेन्स्ट 3 विकेट घेत असताना जेव्हा दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच खेळत होते तेव्हा त्यांना सुद्धा नक्कीच मेडन ओव्हर टाकलं. तसं 4 गोलंदाज या स्पर्धेमध्ये बघितले. 6 फलंदाज बघितले. अर्धशतकवीर. त्यानंतर 4 गोलंदाज मेडन ओव्हर आणि विकेट हॅट्रिक घेणारा एक गोलंदाज आपण बघतो तो म्हणजेच बाळकृष्ण पाटील नावाळी संघाचा. त्याने तब्बल 4 विकेट्स घेतले होते 4 बॉलमध्ये. म्हणजेच 4 ट्रिक. सेकंड विकेट हॅट्रिक बघायला गेलं तर 4 गडी बाद त्याने केले होते. डबल हॅट्रिक बघायला भेटली होती त्याच्या अगेन्स्ट. आपण ते बघितलं संघ होता पडले. ओ फटका इथे चांगला. फिल्डर आहे शॉर्ट मिड ऑनला. पुन्हा एकदा आपण बघतोय राजू सावंत यांना. कसं मला या अगोदरही राजू नक्कीच उभा होता. त्याच दिशेला चेंडू जेव्हा गेला तेव्हा पायाला बॉल लागला तेव्हा तो बॉल पुढे गेला. वेगाने गेला पुन्हा अडवला. पुन्हा वेगाने गेला तो चौकार बघायला भेटला. आता फिल्डिंग चांगली झाली. टप्पा पडला. बॉल बाउन्स. अंपायरने कॉल दिले. सिग्नल दिले गोलंदाजाला. डॉट बॉल जरूर होतो. संघाची धावसंख्या एकूण 10 फलकावरती 17 धावा. 17चा खतरा आता कोणाला बसेल. ओव्हर नंबर 2 फुल टॉस बॉल. परवाने दिली स्वीकारले. फुल टॉसला केलं फुल टॉल वसूल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
षटकार येतोय 6 धावसंख्याच्या फलकावरती 23. चांगला बॉल होता इथे वाईड डोका टाकण्याचा प्रयत्न कोदून काढला फटका चांगला बॉल सुपर कव्हर डायरेक्ट हिट आणि इथनं मात्र फलंदाज होतोय बाद अजून धक्का रनआउटच्या संधीमध्ये चांगली फलंदाजी करतो दोन्ही फलंदाज पण इथे मात्र जी विकेट द्यायची नव्हती रनआउट म्हटलं ना तर कधी कधी इथनं मात्र जर विचार केला तर विचार करावा लागतो कारण की तुम्ही अशी एखादी विकेट सॅक्रिफाईस करून देता आणि तेव्हा मात्र जी विकेट मिळते रनआउटची तेव्हा कधी कधी तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि तसंच काहीतरी मैदानावरती बघायला भेटलं रनआउटचा फलंदाज बाद झाला धक्का मैदानावरती बसला पहिला फलंदाजी करत असताना मैदानावरती आपण बघितलं दातिवली 40+ या संघाला तसं चित्र बघायला भेटलं लेटकट करायचं होतं अपील कॉर्ड बिहाइंडचं टॉट बॉल येतोय चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत विचार केलं गोलंदाजी ट्रॅकवरती आपण महेशला बघितलं षटकार जोराला पण त्याच्यानंतर त्याने कमबॅक जरूर केलं 5 बॉल झाला धावसंख्याला फलकावरती एकूण संघाची 24-24 स्टेप आउट होऊन खेळायचं होतं इथे बॉल लांब होता खूप अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ पंचाने सांगितलं व्हाईट बॉल अवांतरचे धाव 25 धावा धाव फलकावर 21 स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर रिमेनिंग सेकंड ओव्हर शेवटचा बॉल गुडघा टेकून फटका चांगला आहे बॉल चाललाय डीपीच्या कव्हर डीप स्वीपर कव्हरला आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि देऊन जाईल धावा ही 4 फलकावरती एकने धावफलक सो गोलंदाजाचं नाव सांगायचं चांगला बॉल होता कादाने खेळून काढलाय फिल्डर सज्ज शॉट एक्स्ट्रा कव्हर 30 सेकंदचा आतमध्ये मिळेल फक्त एकच धाव एकने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती एकूण धावा आपण बघतो त्या म्हणजेच 31 ऑन स्कोरबोर्ड एक बॉल झाला पहिला बॉल वाईट खराब बॉलने सुरुवात झाली त्यानंतर सिंगल बघायला भेटली सेकंडला फलंदाज पुन्हा एकदा अतुल बॅटचे कडे बॉल मागे चाललाय फर्स्ट फ्लाइंगला फिल्डर मिस्टेक बॉल मागे चालला तर बॅकअप येतोय
गलीमधनं तोपर्यंत उचलून फेकल्या मिळाला धावा एकूण 2. 2-33 चेंडू झाले 2. गोलंदाज ट्रॅकवरती आपण बघतो गोलंदाज सफलला खराब बॉलने सुरुवात त्यानंतर खराब फिल्डिंग बघायला भेटली. धावाही बघायला भेटल्या 2 फलक 33 वरती षटक क्रमांक सुरू मैदानावरती 3रं. गोलंदाज सफलचा फुल टॉस बॉल होता इथे बॉल मागे चाललाय सूर्यवंशी बीट झाल्यानंतर 22चा धावा मिळते. अंपायरने सांगितलं 22 एक्झॅक्टली बॉल. कॉल नक्कीच केलं होतं नो बॉल असं वाटलं होतं पण पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. या स्पर्धेचे लाडके जग शिवसेनेची बुलंद बॉब शिवसेनेचा वारसा चालवणारे शिवसेना शाखा प्रमुख उत्तमजी पांडुरंगजी पाटील साहेबांचं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत तुम्ही पाहता. या स्पर्धेचे लाडके आयोजक आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. मंथनजी पाटील त्याचे सुपुत्र देखील आज 4थ्यांदा उपस्थित आहेत. मॅच स्टार्ट होईपर्यंत त्यांना 5 दिवस शाळेला सुट्टीत दिली आहे. तुमचं देखील मंथनजी पाटील स्वागत करू. आमचे नानाजी पाटील तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. कालरामजी माळे असतील सदाजी सोनावले असतील मोतीरामजी पाटील त्याच्यानंतर तुम्ही पाहता बालकृष्णजी बडवी आणि आमचे उपाध्यक्ष 40+ प्रकाशजी म्हात्रे साहेब सर्व मान्यवरांचं रघुनाथजी म्हात्रे आपलं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. धावसंघाच्या फलकावरती बघतो आपण एकूण धाव फलकावरती 37 धावा 37 स्कोर बोर्ड. हो स्टेप आउट होऊन खेळायचा होता थोडासा पुढे आला फटका चांगला आहे बॉल चालला इथे डिफेक्सचा कव्हर फिल्डर सुपर कव्हर वर उचलून फेकेल. सेकंडचा कॉल कलेक्टिंग नाही 3rdचा कॉल नकार येतो. 2 कंप्लीट 2 धाव फलक पुढे चाललाय धाव फलकावरती. एकूण धावा 39 चेंडू झाले षटकातील आतापर्यंत एकूण 5. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू मैदानावरती गोलंदाज ट्रॅकवरती आपण बघतोय गोलंदाज सफलला खराब बॉलने सुरुवात त्यानंतर एक फिल्डिंग खराब बघायला भेटली त्यानंतरचा धावा बघायला भेटला एकूण 2 कलेक्टिंग झाली नाही. तिसरीचा प्रयत्न केला होता नॉन स्ट्रायकरवरनं पण नकार मिळाला फक्त 2 टप्पा पडला. गदी बॉल समोर निघून गेला. अंपायरने सांगितलं व्हाईट बॉल खराब चेंडू. अजून एक धाव मिळेल धाव फलकावरती 40 चेंडू 5 शेवटचा बॉल अजून शिल्लक. 3ऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेकला सुरुवात होईल. हो चांगला बॉल होता टप्पा पडला थोडस बाउन्स षटक संपन्न 3 षटक अखेर संघाची धावसंख्या धाव फलकावरती एकूण 40 13.33 सरासरीने पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचं आयोजकांना मी रिक्वेस्ट करेन की आपण पाणी घेऊन जायचंय. संघाचं प्रतिनिधित्व चाललंय पाणी घेऊन आणि ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत बोलवा डीजे मास्टरकडे ऐकूयात एक सुमधुर संगीत. चला आता आगमन झालं आपण बघतो आगासन गावचे कलराम मामा यांचं. मामा नेहमीच उपस्थित असतात प्रत्येक मॅचला असतात रेग्युलर असो 40+ असो. क्रिकेटची आवड असली तर माणूस कुठेही मात्र ओढला जातो. सो कलराम मामा आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत.
सेकंड स्पेल मध्ये आला गोलंदाज अमित पाटील. सेकंडला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच अतुल पाटील. पाटीलच्या समोर पाटील स्वीपर कव्हर चाबूक शॉट फटका चांगला फिल्डर सजय. सेकंडचा कॉल आणि फेकी थोडीशी दुरावली आहे लांब होतीये बॅकअप दूर वरती तोपर्यंत मिळाला धावा 2. दोनाचा फलक जाईल पुढे फलकावरती एकूण 42 12 बॉल 28 वरती अतुल खेळतोय. सलामीचा फलंदाज एकाती झुंज लढतोय तो मैदानावरती. वैयक्तिक 12-28 सेकंडला पुन्हा ज्या बॅट्स लिडिंग एज बॉल मागे चालला फिल्डर आहे तिथे टप्पा पडला थोडस वळण घेतोय बॉल. कधी कधी चकमा देतो बॉल. आउटफील्ड खराब असल्यावरती बॉल टर्न होताना बघायला भेटतो आणि तसं चित्र बघायला भेटलं इथे सुद्धा. एक धाव जरूर मिळाला आपल्याला पुढे जाईल 43 वरती. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू मैदानावरती. 2 बॉल धावा 43 मैदानावरती. सेकंडला आपण बघतो आता फलंदाज प्रकाश नाईकला. टॉस जिंकला होता तो म्हणजायचा. जुनं डोंबिवली संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत धावा फलकावर 43 लागले. पुन्हा बॅटची कडा घेतली. पुन्हा बॉल मागे चालला. आता थर्ड मॅन थर्ड पडलाय दुखापत आय थिंक थोडीशी जाणवते कधी कधी कारण की अगदी खेळाडू कोणाला सांगत नाही पण तोपर्यंत या 3 धावा थांबून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा फलक पुढे जाईल 46 वरती. 3 धावा फलक जाईल 46. चेंडू 3 ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू मैदानामध्ये 5 फिल्डर आपण बघितलं तर त्या सगळ्याचा बाहेर तर तिथे उपस्थित आपण मैदानावर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर. त्यानंतर मिड विकेट असेल डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग अप असेल स्वीपर कव्हर अगदी आमच्या वासपुटा समोर गलीमध्ये फिल्डर फर्स्ट फ्लाइंग थर्ड मॅन फाईन एस्टनच्या मागे सुरक्षक आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलचा आतमध्ये. इथे मात्र खेचून मारायचा होता. हवामध्ये बॅट जरूर फिरवली होती. मोठा फटक्याचा प्रयत्न बॉल डॉट. पंचांनी स्पष्ट नकार फलंदाज अतुल सांगतोय की बॉल अगदी वाईट आहे की काय पण पंच सांगतात बॉल एक्झॅक्टली आतमधनं गेला. डॉट बॉल येतोय कमबॅक या बॉलवरती गोलंदाज अमित पाटीलचं. बॉल हवेत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर येतोय लॉंग ऑफचा साइड स्क्रीन जवळ उचलू फेकेल तोपर्यंत अजून धावा मिळतील 2 अजून पुढे दुहेरी फलक 48 मध्ये 48 दुहेरी अंकानेच आपण बघतोय. 48वा धाव फलकावरती चेंडू झाले एकूण 5. शेवटचा बॉल असला षटका देईल. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 16 धावा अमितने खर्च केला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. बॉल हवेत पुन्हा एकदा. आता मिड विकेट आहे उभा प्रयत्न करतोय त्याचा डोक्यावरना बॉल फ्लाय झालाय. पहिल्या टप्प्यावरती देऊन जाईल धावा 4. चला कमिटी मेंबर आहेत. कमिटी मेंबरने सांगितले चौकार आहे. चौकारच आहे. मग प्रेक्षक जरी असले तर साध्या सुध्या मनाने प्रेक्षक सुद्धा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतात. व्हॉलेंटियर्स आहेत चंद्रकांत पाटील तिथे उभे आहेत आणि त्यांना सांगितलं की हा चौकार आहे. फिल्डरचा विचार केला तर तो खूप पुढे आला होता. जजमेंट त्याच्याकडे नव्हतं. त्याचा डोक्यावरनं बॉल फ्लाय झाला असं वाटलं. इतनी षटकार आम्हालाही तेच वाटलं पण तिथे आपण बघितलं व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये नक्कीच संघाचे चंद्रकांत पाटील उभे आहेत. त्यांना सांगितलं की हा चौकार आहे आणि 4 फलक पुढे 52 धावा 50 ऑन स्कोर बोर्ड 50 अप झालेत. अजून 6 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या मॅच मध्ये 60 आणि आता इथनं 52 झालेले आहेत.
षटक संपन्न एकूण मैदानावरती 4 धावा त्या फलकावरती 52. नवीन गोलंदाज शिवाजी जोशी मैदानावरती पहिलाच फुल टॉस स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डर आहे तिथे उभं. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. फेकी चांगली कलेक्टिंग चांगली मिळेल. फक्त एक धाव. विकण्याचा फलक चालला पुढे त्या फलकावरती बघतो आपण धावा एकूण 53. 4 ओव्हरमध्ये 52. पहिल्या बॉलवर सिंगल गडी बाद झाला. एकूण 1. प्रकाश आणि मैदानावरती आपण बघतोय प्रकाश सोबत अतुल खेळतो. अतुल खूप चांगली फलंदाजी करतो मैदानावरती. ओ फटका इथे मागे चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लॉंग लेग मध्ये फिल्डर जवळपास नाहीये. बॉल जाईल सीमा पार. पंचांनी आता सांगितलंय की एक्झॅक्टली फटका कुठनं खेचलाय. एस्ट्यांच्या पूर्ण की एस्ट्यांच्या मागणं. जर एस्ट्यांच्या मागणं असेल तर तो गृहीत धरला जाणार नाही. चलो थर्ड अंपायर चेक केलं जाईल. सो फलंदाज एक्झॅक्टली स्टँडच्या मागे गेला होता. फटका तर चांगला होता पण हा गृहीत धरला जाणार नाही. म्हणजे बॉल धरला जाईल. डॉट बॉल असेल पण धावा मिळणार नाही. 35 वरती खेळतोय फलंदाज अतुल पाटील. चौकार वाचला. चौकार जरूर होता पण त्यांच्या मागे जाऊन फटका खेचला तो गृहीत धरला जाणार नव्हता. डॉट बॉल स्टेप आउट होऊन फुल टॉस. बॅटवर तर कनेक्ट खूप चांगला झालाय. बॉलही चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. डिपेक्स कव्हरला आणि देऊन जाईल धावा 4. अगोदरचा नाही पण आताचा हा चौकार. एकोणचाळीस 39 वरती खेळतोय. वैयक्तिक बघतो अतुल पाटील. संघाटी 57 आणि वैयक्तिक 39. फटका इथेही चांगला आहे. मिड ऑफ हात मध्ये आणि बॉल लॉंग ऑफला. आता चालय सीमा पार. देऊन जाईल सलगचा दुसरा चौकार. कौतुक करावं लागेल. टायटल सॉन्ग पासून अगदी आपल्या भारत मातेचे संगीत आपल्यापर्यंत पोहोचवत असताना पण सध्या मैदानावरती आपल्या गावच्या मातीसाठी खेळतो अतुल पाटील. मैदानावरती फटका इथेही चांगला आहे. फिल्डर आता सज्ज आहेत. सेकंडचा कॉल दिला मैदानावरती. रनआउट. फेकी कलेक्टिंग एका हाताने सिंगल हँडेड कनेक्ट केला बॉलला. तिथे मात्र रनआउट जरूर झाला. धाव मिळाली या बॉलवरती 1 पण फलंदाजही बाद झाला. वैयक्तिक 44 वरती खेळतो अतुल पाटील. या बॉलवर षटकार आला तर अर्धशतक या स्पर्धेमधलं 7वं बघायला मिळेल. फटका चांगला पण हवा तसा कनेक्ट झाला नाही. हवा तसा कनेक्शन नव्हता. 2 झाल्यात कंप्लीट. थर्डचा कॉल आणि आता इथे मात्र बघायला भेटलं तर मिळतेला धावा फक्त 2. वैयक्तिक 46 धावा. ज्याच्या बॅट बनणार तो अतुल पाटील नाबाद राहिला. एकाधिक किल्ला त्याने मैदानावरती लढवला. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली. आपण बघतो एकूण धाव फलकावरती
64 धावा आणि 65 धावेंचा आता इथनं ठेवलंय लक्ष. ते म्हणजेच खेळाचा दुसऱ्या डावामध्ये जुनी डोंबिवली या संघासमोर. चलो बघा, आगासन आणि शिलगावला मी रिक्वेस्ट करतो की 2 फिल्डर फिल्डिंगसाठी यायचं. दातिवलीचं आपल्याला संघनायक कॉल करतायत. प्रमोद दादा रिक्वेस्ट करतायत आगासन आणि दातिवली, सॉरी माफ करा, शिलगाव 2 खेळाडू यायचं फिल्डिंगसाठी. दोन्ही टीमचं एक प्रतिनिधित्व यायचं, कारण की 2 फिल्डर माझं आय थिंक दातिवली टीम मध्ये कमी आहेत. सो फिल्डिंग साठी आपण थोडस यायचं. शील टीम असा झाला ना कोणी होणार नाही समाजसेवक जन माणसात शिवरायांचा मावला खरा बसलाय साऱ्यांच्या मनात. इमानदारी ती कायम राहील उत्तम पाटील दादाच्या नावात. इमानदारी ती कायम राहील 11-22 नंबरच्या नावात. थँक्यू. डाव थांबला संबळ आपण बघितलंय. कोण धावसंख्या दाखल होते लागला 64 आणि 65 करायचं लक्ष इथनं पार. डिफेंड करायचं दातिवली संघाला 65 धावा आणि पाठलाग करायचा जुनी डोंबिवली 40+ या संघाला. असं डाव सुरू होईल मी तुर्तास सांगतो, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करायचं आहे. गावदेवचं हनुमान चषक नागाव 2025 खेळाचा दुसऱ्या डावामध्ये इन्व्हाइट करतो कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. आवाज दहिसर गावचा सौरभ पाटील यांना इन्व्हाइट करू. रायगड मध्ये त्याच्या नावाचा चालतंय र बोलबाला. ठाणे रायगड मध्ये त्याच्या नावाचा चालतंय र बोलबाला. कोणी टक्कर देणार नाही आमच्या उत्तम पाटील दादाला. 11-22 नंबरचा इतिहास. स्पर्धेचे लाडके मुख्य 2 आयोजक तुम्ही पाहता. शिवसेनेची बुलंद तोप शिवसेना शाखा प्रमुख प्रमोदजी बी उत्तमजी पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय नानाजी पाटील. आपलं मनपूर्वक सरचे हार्दिक हार्दिक स्वागत करू. नागाव 40+ या स्पर्धेला तुम्ही ज्यांना छान लावल्यात खऱ्या अर्थानं हे लाडके 2 आयोजक. आणि स्पर्धेसाठी कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्याकडनं 25,000 रुपये आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करू. 40+ क्रिकेट हा डेव्हलप होत आहे हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहता. आणि उद्योजक उद्योगपती सोनारपाडाचे दमदार व्यक्तिमत्व नरेश ठाकूर यांच्याकडनं तुम्ही या स्पर्धेमध्ये 32 संघ पाहता. 384 खेळाडू. त्यांना बाईकवरती कोण बसेल, कोणाचं स्वप्न पूर्ण होतील जी बाईक, नरेश ठाकूर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. साई भोईर गेसर यांच्याकडनं 10,000 रुपये. कैलास शेठ गोरपेकर नारिवली 5,000. भगवान शेठ मडवी यांच्याकडनं तुम्ही पाहताय ते दिल्यात 5,000. नितीन शेठ भोईर रईसर यांच्याकडनं 5,000. बाबू शेठ धर्मा पाटील यांच्याकडून करण बाबूशेठ पाटील नागाव यांच्याकडून रेगोरसाठी फ्रीज आहे. त्यानंतर तुम्ही पाहता युवा सेना अध्यक्ष नागाव विश्वास शेठ पाटील यांच्याकडनं सामनावीराच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्याच्यानंतर तुम्ही पाहता जी सायकल आम्हाला देण्यात आली आहे शांताराम शेठ सीताराम पाटील निगू. त्याच्यानंतर तुम्ही पाहता अंस्ता इन्फ्राचे एक जबरदस्त ऑनर खऱ्या अर्थानं DNG गिरी यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आम्हाला बाईक दिली होती. यावर्षी त्यानं रोख रक्कम 1 लाख रुपये देण्यात आलाय.
त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून डीएनजी गिरी आपलं मनपूर्वक स्वागत. जल येतो कल 20 बॉक्स पाणी. सचिन शेठ गायकर तुमचं देखील स्वागत. नागाव अनंता शेठ मोकाशी नागाव यांच्याकडनं 5000. पांडुरंग शेठ पाटील निघू. बैलगाडा क्षेत्राचा आज खऱ्या अर्थानं खूप क्रेज वाढला. तेजा बैलाचे आणि कृष्णा बैलाचे मालक यांच्याकडनं 10,000. परेश शेठ ठक्कर नारिवली. रामशेठ भुईर नारिवली यांच्याकडनं 10,000 रुपये. जयंता शेठ भुईर उद्योजक उद्योगपती शिलगाव यांच्याकडनं तुम्ही पाहताय. जयवंत शेठ भुईर यांच्याकडनं 10,000 रुपये. या सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. पहिलाच बॉल तुम्ही पाहता. फिल्डरच्या हातामध्ये बॅटला स्पर्श होऊन नितीन जोशी आणि अमित पाटील अशी सलामीची आघाडी जोडी. लक्ष पार करायचा जुनी डोंबिवली संघाला. 65 धावेंचं गोलंदाज सज्ज झाला. पहिल्या षटकामध्ये P1चा अतुल पाटील ज्यानं 46 धावेची खेळी केली. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्याच्या बॅटमध्ये तुम्ही पाहता 7 चौकार 1 षटकार 4 सिंगल 4 तुम्ही डबल पाहिला आणि 7 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 21 बॉल 46 खेळी केली. बॅटच्या रडारमध्ये उंच गेला लाभसला पल्ल्याचा व्यासपीठाला सलामी देणारा भव्य षटकारचा. आणि देसाई 40+ कॅप्टन या दोन्ही कॅप्टन उपस्थित. टॉस करू आपण 1 ओव्हर नंतर टॉस करू. चला या लगेच ऐरे 40+ आणि दिवा 40+ 2 कॅप्टन या. षटकार अकाउंट खुलं केलं तुम्ही पाहता. अमित पाटील भव्य षटकार व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार तुम्ही पाहिला. अतुल पाटीलच्या अगेन्स्ट पुढचा बॉल कट केला. पॉइंटला फिल्डर उपस्थित आहे. त्याला चकमा देऊन वेगानं चालला पण फर्स्ट टिपचं फिल्डरचं मात्र कौतुक करू. त्यानं का बॅकअप दिला. दुसरे धाव खेळण्याचा प्रयत्न हा ना करता करता या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 8 धावा धावपलकावरती. 8 धावा स्कोरबोर्ड वरती. आज तुम्हाला 8 संघ 40+ खेळताना पाहाल. कोण जाईल आज सुपर 8 मध्ये. रेग्युलरचा 1 संघ सुपर 4 मध्ये. काल नारिवली 40+, त्याच्यानंतर चिकनगड 40+. हे 40+ चे 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले. अपील फायली तुम्ही पाहता. हेड फॅक्टर जास्त असं सांगत असताना बॅटला स्पर्श झाला. बॉल या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला 9 वरती. काल चिकनगड 40+, नारिवली 40+ सुपर 8 मध्ये. नारिवली रेग्युलर देखील सुपर 4 मध्ये पोहोचला. पहिल्या दिवसामध्ये नागाव 40+ आणि तुम्ही त्याच्यानंतर पाहता एडुटने 40+. रेग्युलरचा जर विचार केला तर नावाली संघ पोहोचला. दुसऱ्या दिवसामध्ये बामाली 40+ आणि वाकलन 40+. कालच्या दिवसामध्ये नारिवली 40+, चिकनगड 40+. रेग्युलरमधून दुसऱ्या दिवसामध्ये ओवेकॅम आणि कालच्या दिवसामध्ये नारिवली. आज कोण जाईल. हा बॉल तुम्ही पाहता. लाईन खराब आहे. दिशा खराब तर दशा खराब. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 न स्कोर पुढे चालला. 10 धावा धावपलकावरती.
चाहता वर्ग देखील आज मोठ्या संख्येनं नक्कीच या स्पर्धेला पाहतील. 3 दिवस मायबा प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलं. त्यांचं स्वागत करू. सेन्सिबल क्रिकेट फळदार तुम्ही पाहता डीप शॉट ऑफला या बॉलवरती सिंगल मिळती. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर 1 न पुढे चालला. धावा धावपलकावरती 11 वरती 11 धावा धावपलकावरती. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरा पंच अतुल पाटील याच्यावरती आक्षेप घेतला. मोतीराम पाटील तिसरा पंच गोलंदाजावरती आक्षेप घेतला. बॅटिंग करणाऱ्या टीम जुनी डोंबिवलीनं बघा ऑन स्क्रीन अशोक शेठ पाटील साहेबांचं मनपूर्वक सर शार्दिक हार्दिक स्वागत. नागाव चेक करायचं. चला चेक करूयात आपण. चेक होऊ शकत नाही आता. तुम्ही मेन पदाच्या भूमिकेत दशरथ सुरगादे सर तुम्ही पाहता. दावडी स्क्वेअर लेगचे पंच संदीप फाडे सर तुम्ही पाहता. बॉलला चकवा देऊन बॉल मागे झाला. फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक संपलं जातं. ते इथे पहिलं P1चं लक्ष 65 चौथा धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती 12 या आकड्यावरती सर्व व्यासपीठावरती मान्यवरांचं मनपूर्वक सर शार्दिक हार्दिक स्वागत करू. अशा झाल्या किती अशा होतील किती याची येणार नाही कुणाला सर. अरे झाल्या किती अशा होतील किती याची येणार नाही कुणाला सर. नागाव गावाची नाईट क्रिकेट स्पर्धा असते लय डेंजर. नागाव गावाचा पोटी प्रदर्शक असतो नेहमीच 1 नंबर. एक नंबर प्रेक्षक नेहमीच 1 नंबर. स्पर्धा असते लय डेंजर. स्पर्धा असते लय डेंजर. प्रभाकर भाग्यवान साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. या स्पर्धेचे लाडके 2 आयोजक तुम्ही पाहता. उत्तमदादा पाटील नानादादा पाटील असतील. नागावची 40+ पूर्ण संघ असतील. मोतीरामदादा पाटील कॅप्टन. त्यानंतर तुम्ही पाहता गणेश पाटील असतील. त्याच्यानंतर श्रीनाथ पाटील असतील. मोतीरामदादा पाटील मनोहर देसले बालकृष्ण मडवी बालराम पाटील गुरुनाथ पाटील असतील. संजय पाटील सुप्रसिद्ध गायक आहेत. श्रीनाथदादा पाटील असतील. विकास पाटील सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. आडवा बॅटने केसला फटकेला. फिल्डर कोणता नाही. चेस खूप मोठी आहे. बॉल जाईल का बॉललाईनच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली झाली. वॉर्ड ऑफ फिल्डिंग अतुल पाटील होते. थोडं देखील तुम्ही पाहिलाय. या बॉलवरती मिळतात धावा 2. मनोज बॉलिंग ट्रॅकवरती मनोजला तुम्ही पाहता. मनोज खंडागले आला. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. समोर फलंदाज लेफ्ट हँडर नितीन जोशी. नो स्ट्राईक अँड लांबीत पाटील. 65 धावा चेस करायच्यात उत्तरार्धामध्ये. बघा लक्षात असू द्या. वारंवार आम्ही सूचना देतो वेळ कमी घ्या. वेळेच्या बाबतीत संदर्भ असू दे प्लीज. दातिवली 40+. बॅटचा कडा लागलाय का. लागलाय जरूर. स्वतःहून बांधला. एकदा खिलाडूवरती काय दाखवली. स्वतःहून बाहेर निघाला. बॅटचा कडा लागला. लगेच त्याने सांगितलं की बॅटला कडा स्पर्श झाला आणि इथे विकेट मिळतीये पहिली जुनी डोंबिवली संघाला. फलंदाज बा
विकेट मिळती आहे. शपथला एकोजा लाईन खेळायचा प्रयत्न. इथे फिल्डर बीट झाले. बॉल वेगाने चाला पाड अडकवण्याचा प्रयत्न. बॉल फरार. लॉंग लेग सीमा पार. मिस फील्डचा येणार अजूनही डब्ल्यू 40+चा हा चौकार. षटकातील पुढचा बॉल. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव. एका धावेच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. 19 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. फटका पाठ मध्ये उडवला. फिल्डर कोणता नाहीये. बॉल लँड होईल. लॉंग ऑन मिड विकेटच्या बदन सीमा पार. षटकार. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावची स्पर्धा म्हटली तर ग्रामस्थ नक्की स्पर्धेला भेट देत असतात. आज रोज येतात ते स्पर्धा पाहण्यासाठी. गुलाबजी पाटील तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. षटकार भव्य पाहिला. धावा धावफलकावरती षटकाराच्या बरोबरीनं 25 वरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लाईन पाहावी लागेल. खराब. वाईड बॉलचा इशारा. 26 धावा धावफलकावरती. जयवंत जोशीला तुम्ही पाहता ज्यांना चौकारानं खेळला सुरुवात केली आहे. इथे तुम्ही पाहताय बॉलला पाठवलं. लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर फुल टॉस केला. फुल टॉसला. आणि इथे तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. बघा लक्षात असू द्या खेळाडू कक्षामधून कुठल्याही प्रकारचा आवाज देऊ नका. बघा आयोजक एवढी मोठी स्पर्धा. तुम्ही देखील चांगल्या स्पर्धा खेळता. डे नाईटचा फॉर्मॅट आहे. प्लीज जरा लक्ष असू द्या. नक्कीच सेलिब्रेशन काही हरकत नाहीये. कुठल्याही प्रकारचा आवाज देऊ नका. पंच देखील 2 आहेत. लाईव्ह देखील आता पूर्वी काळी लाईव्ह नव्हतं. आता सर्व सुविधा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आल्यात तर कशाला. प्लीज. नो बॉल घोषित केला. 1+6 या 7 धावा ऍड होतील. 7 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 33 फीट आहे. त्याच्यावरती प्रति हल्ला सोडणार नाहीये. बारी बारी सबकी बारी. कभी हमारी कभी तुम्हारी. ठोकला जयवंत जोशीचा आणखीन एक अविश्वसनीय षटकारचा. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊनला गेल्यानंतर कशा रीतीने बॅटिंग करावी एकदा जोरदार त्याला स्वागत करूया जयवंतचं. आणखीन एक लोअर फुल टॉस त्याला देखील पाठवलं. पहिला टप्पा घेत बॉल चाला मिड विकेटला बीट करून सीमा पार. 4-4-4-4.
41 वरती. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 31. जयवंत जोशीची बॅटिंग आवडली असेल जुनी डोंबिवलीकर टाळ्या झाल्याच पाहिजेत. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 18 बॉल 22 अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 18 बॉल 22. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला अतुल पाटील. इथून देखील मॅचला कलटणी देईल दाखवली 40+. बॉलिंग अटॅक चांगला. तुम्ही अतुल पाटील चांगलं षटक फेकलं पण मनोज खंडागले जसा आला त्याच्यावरती प्रति हल्ला झाला. इथे फिरवला मनगटी ताकदीच्या साह्यानं बॉलला पाठवला. बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिला टप्पा घेत सीमा पार चौकार. +40 असोसिएशनचे सदस्य हनुमानजी पाटील या तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. दिलीपजी पाटील आपलं देखील स्वागत करू. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 48 धावा धावपलकावरती. बॅटचा कडा लागला. विकेट किपर जज केला. विकेट मिळती अतुल पाटीलला. आणि किती विकेटचं पतन लागणार 48 वरती. दुसरा धक्का. नागाव गावाची नाईट क्रिकेट स्पर्धा असते लय डेंजर. नागाव गावाचा 40+ चषक असतो नेहमीच एक नंबर. चषक नेहमीच एक नंबर. स्पर्धा असते लय डेंजर. स्पर्धा असते लय डेंजर. सदाशेठ सोनावणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आगासर 40+ आणि देसाई 40+. 48 धावा धावपलकावरती महेश पाटील आला मैदानामध्ये लेफ्ट हँडर बॅटिंग साठी. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा धावपलकावरती. 13 बॉल 17 धावेची अजून 14 बॉल मध्ये सफल झाला. अक्रॉस द लाईन. फिल्डर कोणता नाही. नोमॅन्स लँड मध्ये बॉल दाखल झाला. तोपर्यंत या बॉल वरती मिळतात 2 धावेच्या बरोबरीनं 50 इज कंप्लीट. 50 धावा धावपलकावरती. 13 चेंडू 15 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. तेरा मध्ये 15 करायच्यात. षटकातील पुढचा बॉल पटका बॅटच्या रडार मध्ये उडवला. बॉल चालला स्क्वेअर लेग बॉडी लाईटच्या बाहेर आउट ऑफ द पार. ठोकलाय षटकार.
12 बॉल 9 धावेची अजूनही गरज आहे. लेग स्पिनला फेडर उपस्थित आहे. या बॉलला खेळण्यात आलं. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 57 धावा धावफलकावरती. 11 बॉल अजूनही विजयासाठी 8 धावेची गरज आहे. 11 चेंडू 8 धावेची गरज. का बॅटिंग झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 31, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 13 आल्या. 11 बॉल 8 ची अजूनही गरज आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. फक्त त्याला दिशा दिली या बॉलचा एक्स्ट्रा कव्हरला. या बॉलवरती मिळती आहे सिंगल. मनोहरजी देसरे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. शेकडेवाले सुरेश शेठ पाटील आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. षटकातील पुढचा बॉल बादशाह रनर मध्ये मिड विकेटला दस्तक पे मस्तक. स्कोर इज लेवल. ठोकलाय षटकार धावा धावफलकावरती 64. धावा या षटकाराच्या बरोबरीनं विजयासाठी 1 धावेची गरज. विनोद शेठ जोशी यांचा देखील शुभागमन झालाय. खूप मेहनत या स्पर्धेला. 4थ्या दिवसामध्ये आज थोडे लेट आले. ते रोज लवकर येतात. खूप मेहनत. बरोबर आज साखरपुडा आहे गावात. फडका इथे बसला. जेलची शक्यता. पकडलाय जेल. फलंदाज बाद. स्कोर इज लेवल. विजयासाठी 1 धावेची अजूनही गरज आहे. फुल टॉस फक्त वळवला आणि सीमा पार विजयाचा चौकार. सामना जिंकला टीम जुनी डोंबिवली 40 प्लस संघाने. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम दातिवली. 40 प्लस झालेल्या चुका नक्की सुधारा आणि कुठे काही चुकलं या चुका सुधार. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या